आपल्या जिल्ह्यात झालेले आहे महापूर, याच्यामध्ये जिल्हा परिषद यंत्रणेने खूप मोठ्या प्रमाणे बचत कार्य असू द्या किंवा त्याच्यानंतरचे रिलीफ जेवढे कार्यक्रम असू द्या ते सर्वमध्ये आपली जिल्हा परिषदचे पूर्ण यंत्रणांनी खूप मोठ्या प्रमाणे सहभाग घेतला आणि त्याच्यात यशस्वीरित्या काम केले आहे. मुख्यतः जेव्हा निवारा शेड वगैरे सुरू झाला होता, आपल्या जिल्ह्यात 120 निवारा शेड होते. ते प्रत्येक ठिकाणी आपण 2 शिफ्टमध्ये आपले मेडिकल कॅम्प्स सुरू करण्यात आलेली होती. प्रत्येक कॅम्पमध्ये, प्रत्येक शिफ्टमध्ये एक CHO किंवा मेडिकल ऑफिसर, त्याच्यासोबत आशा, ANM आणि इतर आरोग्याची यंत्रणा, तसा 6 ते 8 लोकांची एक टीम, तसं 2 शिफ्टमध्ये आपण तैनात केलेली होती. त्या निवारा शेडमध्ये 23 तारीखपासून 30 तारीखपर्यंत म्हणजे 7 ते 8 दिवस जेव्हा निवारा शेड सुरू होता, त्याच्यामध्ये 14,471 लोकांचा आपण म्हणजे त्यांना आरोग्याची सुविधा दिलेली आहे त्या 8 दिवसात काळ. त्याच्यानंतर जेव्हा पूर परिस्थिती थोडंसं कमी झाला, जेव्हा लोक गावात जाणं सुरू केलं, तेव्हा गावात स्वच्छता तसेच आरोग्य शिबिर हे दोन्ही खूप मोठ्या प्रमाणे आपण मोहीम स्वरूपात राबविण्यात आलेली आहे. त्याच्यात मुख्यतः जेव्हा लोक परत गावात आले तेव्हा स्वच्छताची कॅम्प तसेच आरोग्याची कॅम्प शिबिर सुरुवात करण्यात केलेली होती. त्या कॅम्पमध्ये जवळपास 9,030 लोकांना आपण परत आरोग्याची सुविधा दिलेली आहे, जिथे आपण बेसिक जे गोळी असतात किंवा सिरप असतात, तसेच बेसिक व्हायरल फीवर वगैरेची जी त्यांना इंजेक्शन वगैरे पाहिजे ते सगळे आपण दिलेली आहे. तसं 9,030 लोकांना आपण केलेले. त्याचसोबतच ते 10-15 दिवसामध्ये जे रुटीन इम्युनायझेशनचे कॅम्प चालू होतात ते आणखीन वाढवून आपण 10,200 मुलांना त्या काळात रुटीन इम्युनायझेशनमध्ये वॅक्सिन, जे रुटीन वॅक्सिन मुलांना जे देतो ते आपण करण्यात आलेले. तसेच स्वच्छतेच्या बाबतीत पूर संपल्यानंतर बरेच गावामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की जेवढे शासकीय इमारती असतील किंवा खाजगी जे लोकांचे घर वगैरे असतील, ते बरेच त्याच्यामध्ये पाणी शिरलेलं होतं आणि चिखल खूप साचलेला होता आणि त्यामुळे विविध साहित्य जे होतं ते पण त्यांच्यात भिजलेलं होतं. अन्नधान्यापासून कापड, ते सगळे कापड आणि कपोड, फर्निचर ते सगळे झालेले मग भिजलेलं होतं. हे सगळे साहित्य बाहेर काढून जे उपयोग होण्यासारखे ते साफसफाई करून देऊन आणि जे उपयोगात येणार नाही ते सगळे योग्यपणे विल्हेवाट लावणार. त्यासोबत गावात जे अंगणवाडी, PSC, शाळा, मंदिर, समाज मंदिर, इतर कुठलेही म्हणजे रस्ता असू द्या, स्मशानभूमी असू द्या, समाज मंदिर, हे सगळे ठिकाणी जे झालेली अस्वच्छता हे सगळे स्वच्छ करण्यासाठी आपण प्रत्येक तालुक्यात एक जिल्हा स्तरावरून एक नोडल ऑफिसर म्हणून एक टीम नेमलेली होती. एका HODच्या खाली त्या तालुक्याचे संबंधित BDO तसेच इतर तालुक्याचे 2 AVDO आणि 4-4 गावासाठी एक विस्तार अधिकारी, त्यांच्या खाली एक डेप्युटी इंजिनियर, एक कनिष्ठ अभियंता, तसेच आपले ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि ग्रामसेवक, तसे 15-15 लोकांचे आपले शासकीय अधिकाऱ्यांची टीम आपण प्रत्येक 3 गावासाठी नेमले होते. त्याच्यासोबत आपण काही नगर परिषदचे एजन्सी असतात साफसफाई करणारे, त्यांना पण आपण ह्याच्यात सहकार्य घेतला होता आणि त्याच्यातून प्रत्येक गावात किमान 15 ते 20 सफाई कर्मचारी बाहेरून आपण दिलेले आहे. आणि जे लागणारे यंत्रसामग्री आहे, जसं की JCB, डंपर, टिप्पर, ट्रॅक्टर, जेटिंग मशीन, हे सगळे स्थानिक स्तरावरून पण आपण काही लोकांना आवाहन करून घेतलेले आहे. काही नाम फाउंडेशनचे प्रतिनिधींनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. त्याच माध्यमातूनच आपण 88 गावापैकी जवळपास 65 गावामध्ये आता बऱ्यापैकी 90% स्वच्छता झालेली आहे. आणखी जे राहिलेले जे गाव आहेत ते गाव पण आपण कव्हर करतो. पुढच्या 4 ते 5 दिवसात ते स्वच्छतेच्या मोहीम आपण अंतिम टप्प्यात आणणार आहे. आणि जे गाव ऑलरेडी स्वच्छ झालेले आहे
परंतु त्या ठिकाणी पण काही गावामध्ये अजून 1-2 दिवस स्वच्छता करण्याची गरज आहे. उदाहरण, काल मी बांगी गावात गेलो होता, राजूरमध्ये आपण बघितलं असेल. असं काही गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गाळ आहे. त्यामुळे तिथे आणखीन आपल्याला 2-3 दिवस जास्त मनुष्यबळ वाढवून हे करणं अपेक्षित आहे. ते पण आपण पुढच्या 4-5 दिवसांमध्ये करून या आठवड्याच्या शेवटपर्यंत आपण सर्वच ग्रामपंचायतीमध्ये ज्या ठिकाणी पूर परिस्थिती होता सर्व ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता मोहीम अंतिम टप्प्यात आणणार आहे. आणि ह्यासोबत पुराच्या परिस्थितीत पिण्याची पाण्याची जे सुविधा अपलोड करून द्यायची आहे त्यासाठी आपण 88 गावामध्ये प्रत्येक गावात किमान 24,000 लिटरचे एक टँकर उपलब्ध करून दिलेले आहे. आणि जसं त्यांची मागणी होती त्या हिशोबाने आपण आणखीन वाढवून दिलेले आहे. काही ठिकाणी 30,000 लिटरचे आपण केलेले, काही ठिकाणी 30,000 लिटरचे 3-3 केफे आपण दिलेले. आणि जिथे आपण रोडद्वारे पोहोचू शकत नव्हता तिथे आपण बोटीद्वारे जार मार्फत आपण पाणी पुरवठा केलेली आहे. आता त्याच्यानंतर स्वच्छतेच्या बाबतीत आणखीन काही गावामधून जिथे निवारा शेड होतं तिथे टॉयलेट्सची मागणी होता. ते पण आपण जवळपास 250 टॉयलेट्स आपण विविध ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. जसं वारीत आपण शौचालय उपलब्ध करून देतो त्याचप्रमाणे आणि त्याच चांगल्या प्रकारच्या क्वालिटीचे आपण टॉयलेट्स विथ मनुष्यबळ साफ करण्यासाठी 250 टॉयलेट्स आपण विविध ठिकाणी निवारा शेडमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. आणि लोकांचं जेवण आणि रेशन किटसाठी जिल्हा परिषदचे पूर्ण अधिकारी कर्मचारी तसेच आपले जिल्हा परिषदचे एक खूप मोठा यंत्रणा जे शिक्षक वर्ग आहे त्यांनी सर्वांनी खूप मोठा सहभाग केलेला आहे. त्याच्यात त्यांच्या सगळ्यांच्या योगदानामुळे जवळपास आपले जिल्हा परिषदचे 1,20,00,000 रुपये आपण पूरग्रस्तांसाठी रेशन किट बनवण्यासाठी आपण दिलेली आहे. अगदी 3 ते 4 दिवसात हे पूर्ण यंत्रणा उभे करणं आणि हे सगळे पैसे विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत लोकांपर्यंत जे रेशन किट वाटप करणं ते आपण आज सुरुवात करण्यात आलेली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यापासून आपण आज सुरुवात केली आहे. पुढच्या 3 ते 4 दिवसात जवळपास 12 ते 13,000 किट जेवढं कुटुंब आहे ते सर्वच कुटुंबांना आपले जिल्हा परिषद यंत्रणामार्फत आपण सर्व कुटुंबांना देणार आहे. एक किट जवळपास 1200 रुपयाचे किट आहे आणि ते 4 ते 5 लोकांच्या कुटुंबाला किमान 8 ते 10 दिवस त्यांना वापरणं योग्य सरकार सगळे जीवनावश्यक वस्तू जेवढं आहे त्याच्यात सगळे तूर डाळ असू द्या, मूग डाळ असू द्या, ज्वारीची पीठ, रवा आणि एवढं की हॉर्लिक्स पण त्याच्यावर आपण ठेवलेली आहे. इथपर्यंत आपण त्यामध्ये डिटर्जंट असू द्या, साबण असू द्या, टूथपेस्ट हे सगळे आपण सुविधा त्याच्यात 1200 रुपयाच्या किट आहे. तसं आपण 12,000 ते 13,000 कुटुंबांना आपण पुढच्या 4-5 दिवसात आज 2,000 किट ऑलरेडी आलेले, रोजच्या रोज ते 4,000 3,000 आता येत राहणार आणि पुढच्या 5 दिवसामध्ये ते आपण सर्वांना वाटप करून देणार आहे. आणि अक्षय पात्रा मार्फत माढा तालुक्यात आपण एक सेंट्रलाइज किचन सुरुवात करण्यात आलेली होती. तिथे एका वेळी 5,000 लोकांचं जेवण म्हणजे दिवसात 10,000 लोकांचं जेवण दुपारी आणि रात्री हॉट कुक मील जे आपण लोकांना देत होता. एक आठवडाभर आपण तिथे दिलेले आहे. जसं लोक शेल्टर होम मध्ये राहतात तेव्हा आपण शासकीय यंत्रणेमार्फत आपण दिलेले होते. त्याच्यानंतर लोक जेव्हा घरी जातात परत गावात त्याच्याकडे काही घर पण पडलेलं असतात आणि भांडे काही नसते, त्याच्याकडे शेती काही नसते, तेव्हा त्यांना जेवणाची काही अडचण येत राहतात. त्यासाठी आपण 8 दिवसाच्या सेंट्रलाइज किचन सुरुवात करण्यात आलेली होती. तसेच सोलापूर शहरात आपण अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि मोहोळसाठी 10,000 लोकांची किचन सुरुवात केली होती. ते पण एक 5 दिवसात आपण 5 दिवस आपण दिले. दुपारी 10,000 आणि रात्री 10,000 लोकांसाठी जेवण आपण उपलब्ध करून देण्यात आले. आणि याच्यानंतरचा पुढचा विषय आहे की
आपले जिल्हा परिषदचे मालमत्ता जेवढा आहे त्याच्यात किती नुकसान झालेली आहे काय आहे ते त्याच्यामध्ये आत्ताचे आपले माहिती आपण जे सर्वे केला मागच्या 4-5 दिवसामध्ये त्याच्यामधून जवळपास 347 शाळा जे आहेत ते पुरामुळे नुकसान झालेली आहे. बाकी जे पावसामधून जे काही झालं त्याचा टोटल मिळून 431 शाळा आहे, पण पुरामुळे 347 शाळा नुकसान झालेली आहे. तसेच 284 अंगणवाड्या नुकसान झालेले आपले पुरामुळे आणि जवळपास 53 ग्रामपंचायतचे कार्यालय आहेत आणि 24 आपले सब सेंटर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र PSC आणि रस्ते खूप मोठ्या प्रमाणे डॅमेज झालेले. जवळपास 696 ते 700 पर्यंत रस्ते आपले नॉन प्लॅन रस्ते आहे, काही आपले ग्रामीण रस्ते आहे, काही ODR रस्ते आहेत. हे सगळे रस्ते म्हणजे 700 रस्ते आपले जिल्हा परिषदचे मालमत्ता जे होतात ते नुकसान झालेले आहे. तसेच आपले पिण्याचे पाण्याची जो योजना असतात गावात ते 36 योजना चे जे स्त्रोत असतात सोर्सेस ते कंटॅमिनेट आणि पोल्युशन झाला होता. त्यामुळे ते सगळे सोर्सेसची आपण वापर बंद करण्यात आलेले आणि त्याच्यासाठी पर्यायी जे सोर्स आहे ते आपण उपलब्ध करून देण्यात आले. आता सध्या गावात जिथे पाण्याची योजना आपण सुरुवात केलेली आहे प्रत्येक ठिकाणी OT टेस्ट करून त्याची रिझल्ट आल्यानंतरच तिथून पाणी वापरण्यासाठी आपण दिलेले आहे. त्यामुळे प्रदूषित किंवा दूषित पाणीमुळे लोकांचे आणखीन आजार वाढू नये त्यासाठी पूर्ण दक्षता आणि पूर्ण काळजी आपले जिल्हा परिषदची आणि ग्रामपंचायतची यंत्रणा घेत आहेत.